नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र साहिल सोनवणे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो सोनवणे स्टोरीलँड या माझ्या यूट्यूब चॅनलवर. चला तर ऐकूया आजची गोष्ट. ही गोष्ट आहे साऊथच्या राजाची. राजाला 3 मुले असतात, ते एकदम चांगले असतात, 3 राजकुमार. राजाचा विचार असा असतो की माझ्या तिन्ही राजकुमारांना सगळे गुण असले पाहिजे जेणेकरून ते राजा बनतील. त्यासाठी राजा त्यांना एक गोष्ट करायला सांगतो. तिन्ही राजकुमारांना दरबारमध्ये बोलवतो आणि त्यांना सांगतो तुम्ही 4-4 महिन्याच्या अंतरावर एक झाड बघून यायचं. मग त्यातील मोठा राजकुमार म्हणतो, बाबा आम्ही कोणतं झाड बघून यायचं? राजा म्हणतो तुम्ही नाशपातीचे झाड बघून यायचे. मग सगळे राजकुमार होय बघून येतो म्हणतात. मग पहिल्यांदा मोठा राजकुमार जातो, त्याला आसपासच्या गावामध्येच नाशपातीचे झाड बघतो आणि तो परत येतो आणि राजाला म्हणतो, बाबा मी आता सांगू काय बघितले ते? राजा म्हणतो आता नको, नंतर सांगायचे. मग मधला राजकुमार जातो, तो सुद्धा बघून येतो आणि लहान राजकुमार जातो, तो सुद्धा तो झाड बघून येतो. आणि राजा तिन्ही राजकुमारांना दरबारमध्ये बोलवतात आणि विचारतात तुम्ही काय काय बघितलं ते सांगा. मोठा राजकुमार सांगतो मी नाशपाती झाड एकदम सुकलेले वाळलेले बघितले. मग मधला राजकुमार म्हणतो दादा तसं नाही, मी तर पूर्ण हिरवंगार झाड बघितलं नाशपातीचं. मग लहान राजकुमार म्हणतो दादा तू पण बोलतो ते चुकीचं आहे, मी हिरवंगार झाड बघितलं आणि त्याला फळं असलेली सुद्धा बघितली. तिन्ही राजकुमार एकमेकासोबत भांडायला लागले. मग तिथे असणारे लहान मोठे मंत्री विचार करायला लागले की राजाने असे काय केले की तिन्ही राजकुमार भांडायला लागले, त्यांच्यात भांडणं लावले. मग राजा उठतो आणि म्हणतो तुम्ही भांडू नका, तुम्ही जे झाड बघितले ते योग्यच आहे. म्हणजे तुम्ही प्रत्येकाने 4-4 महिन्याच्या अंतरावर ते झाड बघितल्यामुळे तुम्हाला त्यामध्ये फरक जाणवला. यातून तुम्हाला 3 गोष्टी शिकायच्या आहेत. पहिली गोष्ट, कोणत्याही गोष्टीचं पूर्ण ज्ञान असल्याशिवाय त्या गोष्टीचा निर्णय घ्यायचा नाही. कोणतीही व्यक्ती असू दे, कोणतीही परिस्थिती असू दे, त्याचं पूर्णपणे ज्ञान घ्यायचं. मग ती तुमची फॅमिली कुटुंबामधली सुद्धा असू दे, नाहीतर बिझनेसमध्ये असू दे, पूर्ण ज्ञान असल्याशिवाय कोणताही निर्णय घ्यायचा नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणालाही जज करायचं नाही, म्हणजे कोणाशी तुलना करायची नाही. कारण पहिल्या राजकुमारानं बघितलं ते झाड सुकलेलं होतं, मधला राजकुमारानं बघितलं ते झाड हिरवगार होतं पण फळं नव्हते, आणि तिसरा राजकुमारानं बघितलं त्याला हिरवगार झाड पण होतं आणि फळेसुद्धा होती. म्हणजे प्रत्येकाची वेळ खराब असू शकते, वाईट असू शकते, पण कोणालाही जज करायचं नाही. आणि तिसरी गोष्ट ही की प्रत्येकाची वेळ ही एकसारखी नसते, कधी चांगली वेळ येणार तर कधी वाईट येणार. त्यामुळे वेळेला महत्त्व द्यायचं आणि जी वेळ आहे ती आनंदात आपण पार पाडायचे. या 3 गोष्टी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये स्वीकारा, त्या अंमलात आणा आणि तुमचं आयुष्य मोठं करा, आनंदी करा. कशी वाटली आजची स्टोरी? आवडली ना तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आपण भेटणार आहे पुढच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.